आज महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती आहे। या निमित्तानं बसवेश्वर महाराजांचं जीवन कार्य, त्यांचं आचार विचार आणि त्यांची शिकवण या सगळ्याची ओळख करून देणारा पुढारी न्यूजचा विशेष कार्यक्रम आपण पाहताय, बसव क्रांती। महात्मा बसवेश्वर हे 12व्या शतकातील समग्र परिवर्तनवादी चळवळीचे अग्रणी आहेत, नेते आहेत, ज्यांनी बसवराज नावाच्या महामंत्रीमध्ये ईश्वर पाहिला। त्यांनी महात्मा बसवेश्वर असं त्यांना नाव दिलं, परंतु ज्यांनी त्यांच्यातली माणुसकी केंद्रित जीवन पद्धती स्वीकारली, त्यांच्यासाठी बसवराज हे बसवण्णा झाले। बसवण्णा जगदण्णा हे त्यांचं सर्वाधिक लोकप्रिय असलेलं नाव आहे। आता अण्णा म्हणजे थोरले बंधू, त्या अर्थानं बसवण्णा हे जगदण्णा झाले, म्हणजे साऱ्या विश्वाचे, साऱ्या जगाचे ते थोरले बंधू झाले। महात्मा बसवेश्वरांनी समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट परंपरा, रूढी चालीरीती या सगळ्यांच्या विरोधात बंड पुकारलं होतं। धर्माच्या नावानं, देवाच्या नावानं होणारं समाजाचं शोषण, यज्ञात दिल्या जाणाऱ्या बळी या सगळ्यांच्या भूमिकेच्या पातळीवर, एक संघर्षाच्या पातळीवर बसवण्णांनी नव्या समाज निर्मितीचा ध्यास घेतला। फक्त नव्या समाज निर्मितीचा ध्यास घेतला नव्हे, तर त्यासाठी त्यांनी किंमत मोजली। बोले तैसा चाले नव्हे, तर चाले तेच बोले, आधी कृती करा, नंतरच त्याची भाषणबाजी करा, ही भूमिका घेऊन बसवण्णांनी वाटचाल केली। जो धर्म, जी व्यवस्था समाजातील तळागाळातील लोकांना माणूस म्हणून स्वीकारत नाही, तसा धर्म मला नको, ही ठाम भूमिका बसवण्णांनी घेतली। तुमचा जर देव ईश्वर हे सगळं त्या ईश्वराच्या मान्यतेने हे होत असेल, तर मला तो ईश्वर मान्य नाही आहे, मी तो ईश्वर नाकारतो। शूद्रांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता, त्यावेळी बसवण्णांनी सांगितलं, आपल्याला मंदिरात जायची गरज नाही आहे। तेव्हा आम्हाला मंदिरात घेत नाहीत ही लोक, ज्या व्यवस्थेमध्ये शूद्रांना मंदिरात येणं वर्ज्य होतं, वेटाळ मानलं जात होतं, त्यावेळी बसवण्णांनी सांगितलं, मित्रांनो, तुम्हाला मंदिरात जायची गरज नाही, आपण ती मंदिर व्यवस्था नाकारू। मग मंदिर आमच्यासाठी काय? पाय हे खांब आहेत, डोकं हे सोनेरी मुकुट आहे, आणि शरीर हे मंदिर आहे। देहाची देवालय ही संकल्पना बसवण्णांनी मांडली। ते वचनच आहे, पाय हे खांब आहे, शरीर हे मंदिर आहे, डोकं हे त्या मंदिराचं सोनेरी मुकुट आहे, आत्मा, आतला जो जीव आहे तो ईश्वर आहे। ईश्वराची संकल्पना सांगत असताना बसवण्णांनी सांगितलं, आकाशाच्या पलीकडं त्याचं डोकं आहे, पाताळाच्या पलीकडं त्याचे पाय आहे, तो अगम्य आहे, अगोचर आहे, असा जो कोणी आहे त्या पृथ्वी, ज्याला आपण मूल्य म्हणू, विचार म्हणू, शक्ती म्हणू, एक अनामिक शक्ती म्हणू, ती शक्ती म्हणजे देव आहे। देव कुठल्या मंदिरात नाही आहे, दगडात तर अजिबात नाही आहे, कंचू म्हणजे तांब्याच्या मूर्तीमध्ये तो देव नाही आहे। असा जो कोणी देव आहे तो आमच्या करस्थलात, म्हणजे डाव्या हातावर ठेवून जी पिंडी आहे, इष्टलिंग, त्या इष्टलिंगाच्या स्वरूपामध्ये बसवण्णांनी देव दिला। अंधश्रद्धा, कर्मकांड नाकारत असताना, स्त्री पुरुष समानतेचा आग्रह धरत असताना बसवण्णांनी नवा धर्म दिला, तोच लिंगवंत धर्म होय। या धर्मामध्ये जातीला स्थान नसावं, शोषणाला स्थान नसावं, स्त्री पुरुष समानता, भेद याला स्थान नसावं, ही भूमिका आग्रहानं बसवण्णांनी मांडली। बसवेश्वर महाराजांचा जन्म, कुटुंब, त्यांची जडणघडण याबाबतची माहिती आपण जाणून घेणारच आहोत। त्याचबरोबर बसवेश्वरांनी सांगितलेल्या 7 मूल्यांबाबत देखील आपण जाणून घेणार आहोत या विशेष सेगमेंटमधून। बसवण्णांचा जन्म बागेवाडीमध्ये झाला। आजच्या विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी येथे बसवण्णा जन्मले। बसवण्णांचे वडील मादरसा हे 15-16 गावचे पाटील होते। आईचं नाव मादलांबिका, त्यांना एक थोरली बहिणी आहे, तिचं नाव नागम्मा, नागलांबिका। बसवेश्वरांचा जन्म अग्रहारामध्ये झाला, जे अग्रहार ज्ञानाचं केंद्र होतं, धर्माचं केंद्र होतं, आणि त्या वैदिक कर्मकांड करणाऱ्या पुरोहित पंडितांचंही ते केंद्र होतं। अशा कर्मठ कुळामध्ये, अशा कर्मठ कुटुंबामध्ये बसवण्णा जन्मले आणि सांगितले, हे जे तुम्ही करता हे चुकीचं आहे। अतिशय संवेदनशील मनाचे महात्मा बसवेश्वर लहानपणापासून माझ्या बहिणीची मुंज होत नसेल
तर मलाही मुंज करायची नाही आहे आणि तुमच्या धर्मात तसं जर स्त्री दुय्यम असेल, मला तुमचा धर्म नको. तुम्ही ज्या देवाच्या नावाने हे सगळं करता त्या देवाला जर हे मान्य असेल, मला तो देवही मान्य नाही आहे. चराचरातील पशु पक्षी प्राण्यांच्या हिताचा जो कोणी विचार करतो तोच कुलज आहे. केवळ एका ठराविक कुळामध्ये जन्मला म्हणून तो श्रेष्ठ ठरत नाही आहे. असा जन्माच्या आधारावर श्रेष्ठत्वाचा ढोल बडवणाऱ्यांना, दंभ मिरवण्यासाठी बसवांनी सांगितलं, कुलज असं जन्मानं होत नाहीये. पहा, जो माणुसकीचा विचार करतो तोच श्रेष्ठ आहे. माणूस श्रेष्ठ कसा ठरतो, ती नैतिक परंपरा, आचरणाची रीत कशी आहे हे सांगत असताना बसवण्णांनी 7 एथिक्स सांगितले, 7 मूल्य सांगितले, 7 विचार सांगितले. बसवण्णांपेक्षाही, महात्मा बसवेश्वरांपेक्षाही पूर्वी तथागत गौतम बुद्धांनी, महात्मा बुद्धांनीही 5 मूल्य सांगितली होती. बुद्ध तत्वज्ञानामध्ये पंचशील नावानं ओळखले जाणारे 5 विचार आहेत, 5 मूल्य आहेत. जैन तत्वज्ञानामध्ये पंचमहाव्रत नावानं ओळखले जाणारे 5 विचार आहेत, 5 मूल्य, आचारसंहिता आहेत. महात्मा बसवेश्वर त्याही पुढे 2 पावलं जाऊन 7 मूल्य सांगतात, 7 विचार सांगतात. चोरी करू नको, हिंसा करू नको, खोटं बोलू नको, रागावू नको, इतरांचा द्वेष करू नको, स्वतःच्या मोठेपणाचा अवडंबर मिळवू नको आणि तोंडावर स्तुती करू नको, तोंडपाटीलकी करू नको. हाच अंतरंग शुद्धीचा मार्ग आहे, हाच बहिरंग शुद्धीचाही मार्ग आहे. यातून ईश्वर प्राप्ती सहज होते. कूडल संगमदेव म्हणजे महात्मा बसवेश्वरांचे आराध्य दैवत वचनांकित असलेले कूडल संगमदेवाला, ईश्वराला प्राप्त करण्याची ही रीत आहे. हे 7 नियम जर तुम्ही पाळलं तर तुम्हाला ईश्वर प्राप्ती होते. अंतरंग शुद्धीचाही हा मार्ग आहे, बहिरंग शुद्धीचाही हा मार्ग आहे. ईश्वर प्राप्तीचा इतका सरळ सोपा मार्ग महात्मा बसवेश्वरांनी सांगितला होता. या सोप्या मार्गाने जर ईश्वर प्राप्ती होत असेल तर तुम्हाला कर्मकांड करायची गरज नाही. तुम्हाला 12 वर्ष 16 वर्ष त्या हिमालयात कुठंतरी एका पायावर थांबून तपश्चर्या करायची गरज नाही. तुम्हाला शतकोटी याग यज्ञ करायची गरज नाही. त्या यज्ञामध्ये आहुती द्यायची गरज नाही असं महात्मा बसवांनी सांगितलं. बरं, ईश्वर कसा प्राप्त होतो त्यासाठी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे काही ठराविक कर्मकांड करायची गरज नाही आहे, जप करायची गरज नाही आहे, आहुती द्यायची गरज नाही आहे. ईश्वर नादप्रिय नाही आहे, ईश्वर वेदप्रिय नाही आहे, ईश्वर फक्त भक्तिप्रिय आहे. निस्सीम भक्ती, निस्सीम मनानं तुम्ही सत्यशुद्ध मनानं, सत्य आचरणानं जर तुम्ही त्याची धावा घेतलात, त्याची प्रार्थना केलात तर तो प्रसन्न होतो. किंबहुना तुम्ही कुठंतरी यज्ञ केलं, दीपोत्सव केलं आणि पंक्तीच्या पंक्ती उठवलं, ईश्वर प्राप्त होतो. असा अवडंबरची भक्ती ईश्वराला मान्य नाही आहे, ते त्याला रुजू होणार नाही. निस्सीम भक्ती ईश्वराला मान्य होते. हा ईश्वर प्राप्तीचा अतिशय सोपा सरळ मार्ग बसवांनी सांगितला. आणि साहजिकच धर्माच्या नावानं शोषित झालेली जी लोक होती, वैदिक चातुर्वर्ण व्यवस्थेच्या शोषणानं जी लोक त्रासली होती, त्यांना आपल्या सावलीचाही व्यवस्थेला विटाळ होत होता, अशी जी लोक होती, ही मंडळी महात्मा बसवेश्वरांच्या मागे गेली. त्यांना आपलं नेता मानला, त्यांच्या सोबत गेली. तेच लोक शरण झाले, शरणधर्मीय झाले. बसवेश्वर महाराजांनी वंचितांसाठी कशा प्रकारे संघर्ष केला, कशा प्रकारे क्रांती उभारली, त्याची कहाणी देखील आपण पाहूयात. समाजातील खूप मोठ्या वर्गाला, समूहाला जेव्हा माणूस म्हणूनच मान्यता नव्हती, कुत्र्या मांजरासारखं त्यांचं जगणं होतं, अशा लोकांसाठी महात्मा बसवेश्वर मसीहा म्हणून आले. ते टू गेन नव्हे, टू गिव्ह म्हणून त्यांचा संघर्ष होता. नाहिरे वर्गातल्या, शोषित, वंचित, दलित, शूद्र वर्गातल्या लोकांसाठी त्यांनी संघर्ष केला, उभा दावा केला. देवत्व नाकारलेल्या लोकांसाठी त्यांनी पर्यायी देव दिला. ज्या व्यवस्थेनं त्यांना मंदिरात प्रवेश नाकारला होता, त्यांनी पर्यायी मंदिर दिलं, पर्यायी देव दिला. आणि आमच्या धर्मामध्ये तुम्ही शूद्र आहात असं ज्यांनी सांगितलं, त्याच व्यवस्थेला आव्हान देत या वंचित, शोषित, शूद्रातिशूद्रांच्या लोकांसाठी नवा धर्म दिला. तो लिंगवंत धर्म, तो लिंगायत धर्म, तो बसव धर्म, तो शरण धर्म होय. बसवेश्वरांनी माणूस आणि माणुसकी पेरली. कुलद श्रेष्ठत्वाच्या ठराविक जातीत जन्मला म्हणून श्रेष्ठ असलेल्या जेव्हा
व्यवस्था होती, प्रमाणित होतं, त्या लोकांसाठी बसवेश्वरांनी तुला जो कोण आहे, श्रेष्ठ कोण आहे, त्याची व्याख्या केली. सकल जीवात्म्यांच्या कल्याणाचा जो कोणी विचार करतो, पशु पक्षी प्राण्यांच्या हिताचा जो कोणी विचार करतो, तोच कुलज आहे. किंबहुना तू कुठल्या कुळात जन्मला म्हणून तू श्रेष्ठ ठरत नाहीस मित्रा. आपण सगळे त्या ईश्वराची लेकरं आहोत, जो कनवाळू आहे, जो सगळ्यांच्या कल्याणाचा विचार करतो, तो भक्तिप्रिय आहे, तो कुठल्या कर्मकांडाचा आधार घेत नाही आहे, तो बळी मागत नाही आहे. बसवेश्वरांनी स्त्रीला समानता दिली. प्रत्येक गोष्ट महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहूराय त्या विचाराचे पुढच्या पिढीचे वर्जन्स आहेत असं म्हणून आपण उलट्या दिशेने जेव्हा प्रवासाला निघू, आपल्याला पहिल्यांदा भेटतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नंतर भेटतात छत्रपती शाहूराय, महात्मा फुले, महात्मा बसवेश्वर. हे भारतातल्या, त्यातही दक्षिण भारतातल्या पुरोगामी चळवळीचे प्रारंभ बिंदू आहेत. कन्नडमध्ये वचने लिहिली म्हणून ते कर्नाटकचे नाही झाले. कावेरी ते गोदावरीच्या खोऱ्यात वसलेल्या या दक्षिण भारताचे महात्मा बसवेश्वर हे समतेचे नायक आहेत, हे माणुसकीचे नायक आहेत. बसवेश्वर महाराजांनी सामान्यांना जो जगण्याचा मंत्र दिला, कर्तव्य भावनेनं जगण्याची जी शिकवण दिली, त्याबाबत माहिती देणारा पुढारी न्यूजचा हा विशेष सेगमेंट देखील पाहूयात. कल्याणमध्ये हिंसाचार झाल्यानंतर, कल्याणमधून शरण परंगदा झाल्यानंतर शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी सोलापूरमध्ये अनुभव मंडपचा वारसा, बसवांच्या विचारांचा, शरणांच्या विचारांचा, त्यांच्या भूमिकेचा वारसा पुढे नेला असा इतिहास आहे. महात्मा बसवेश्वरांनी अनुभव मंडपासोबत आणखी 2 मूल्ये दिलेली आहेत. ते म्हणजे एक कायक, दुसरं दासोह. कायक म्हणजे काम आहे, आज ज्याला आपण वर्क म्हणतो. तुमच्या उपजीविकेसाठी जे तुम्ही करता ते कायक आहे. नोकरी असेल, व्यवसाय असेल, ते कायक आहे. कर्म आहे, कर्म हेच ईश्वर आहे. कायक वे कैलास, 2 अर्थानं ते शब्द आहे. एक तर काया हेच कैलास आहे, काय. दुसरं कायक वे कैलास, कायक हेच ईश्वर, कर्म हेच ईश्वर, काम हेच दैवत आहे. तुमच्या दैनंदिन कामामध्येच ईश्वर आहे, ईश्वर प्राप्तीचा तो मार्ग आहे. तुम्ही काम एकनिष्ठेनं करा, सत्य शुद्ध करा. तुम्ही भ्रष्टाचार करू नका, तुम्ही चोरी करू नका, तुम्ही हिंसा करू नका, तुम्ही कोणाला दुखवू नका, तुम्ही निंदा करू नका. हे 7 एथिक्स जर पाळून तुम्ही जे करता ते तुमचं काम आहे. हे झालं कायक. तुमच्या उपजीविकेसाठी जे करता ते कायक आहे. आणि दासोह काय आहे? व्यवस्थेमध्ये, वैदिक व्यवस्थेमध्ये दान आहे. बसवण्णांनी दासोह ही संकल्पना सांगितली. दान आणि दासोहामध्ये फरक आहे. जे माझ्या मालकीचं आहे, पूर्वोपार आलेलं वारशातून प्रॉपर्टी आली आणि मी 2 एकर जमीन दान दिली, ते दान असू शकतं. दान हे देणाऱ्याचे हात वरती आहेत, दाता हा वरून देतो. बिंदा म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. देणार दातृत्व घ्यावं. दातृत्वाचा दंभ आहे, दातृत्व मोठा आहे. दाता हा वर हात ठेवतो आणि घेणारा याचक आहे, तो खाली हात ठेवून घेतो, त्याची याचना आहे. दासोहामध्ये तसं नाही आहे. दासोह भाव हा कर्तव्य भाव आहे. मी दिलं पाहिजे, मी काम केलं पाहिजे, माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी मी काम केलं पाहिजे. त्याच कामाच्या, त्याच श्रमातून जे मला मिळतं त्यातून ठराविक वाटा मी समाजाला दिलं पाहिजे. ती कर्तव्य भावना आहे. दासोह करत असताना दातृत्वाचा दंभ नसायला पाहिजे. आणि घेणाऱ्यानं मी ह्याच्याकडून घेतलो म्हणून तो याचक नसला पाहिजे. समाजाला तुम्हाला द्यायचं आहे, कर्तव्य भावनेनं द्यायचं आहे. बसवेश्वरांनी दान ही संकल्पना नाकारून दासोह ही संकल्पना सांगितली. दासोह हे मूल्य, कायक हे मूल्य बसवेश्वरांची या समाजाला असलेली सर्वोच्च देणगी आहे असं म्हणता येईल.